मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची मागील 13 वर्षांपासून झालेली रखडपट्टी, निकृष्ट तसेच अपूर्ण असलेले काम, रस्त्यात पडलेले मोठमोठे खड्डे यांमुळे यंदाही पावसाळ्यात वाहन चालकांचा प्रवास खडतर होऊ लागलाय। गणेशोत्सव काळात कोकणात मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होते, त्यामुळे या काळातही रस्ते वाहतुकीचे 3 वाजण्याची शक्यता आहे। आठवड्याभरात रस्ते कामाला गती न दिल्यास पळसपे ते रत्नागिरी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने दिलाय। समितीने मुंबई गोवा महामार्गाची नुकतीच पाहणी केली असता रस्ते कामाची दुरावस्था उघड झाली। मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी अनेकदा सामाजिक संघटनांनी आंदोलने केली, मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने हा मार्ग रखडलेल्या अवस्थेतच आहे। मुंबई गोवा महामार्ग डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, त्यानंतर डिसेंबर 2024 ची मुदत निश्चित केली गेली। मुंबई उच्च न्यायालयात 31 डिसेंबर 2024 पर्यंतची मुदतही राज्य सरकारने वाढवून मागितली, परंतु सद्यस्थितीत कामाची प्रगती पाहता या महामार्गाचे काम पूर्ण होण्यास बराच कालावधी लागण्याचा अंदाज मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने वर्तवला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।